नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आज मी चाललोय कोकणात, म्हणजे माझ्या गावाला। तर गावाला जाण्याचं असं कारण आहे की मला मुलगी झाली, सो मुलीला फर्स्ट टाइमच मी गावी घेऊन चाललोय। आणि हा आजचा जो प्रवास आहे ना, हा आपला ट्रेनने नसणार आहे। तर आज आपण जाणार बाय रोड। आपण एक गाडी बुक केली, क्रुझर सो ही 12 सीटरची गाडी आहे। या गाडीमध्ये 12 जण बसतात, म्हणजे कम्फर्टेबल बसतात। तर बघू, आपण 10 जण आहोत। मागे मस्त सीट हे केल्यात झोपण्यासाठी बाळाला। सो असा एक एकंदरीत प्रवास असणार आहे आपला। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला मंडळी रोडची सिच्युएशन काय, म्हणजे रोड कुठपर्यंत चांगला आहे आणि कुठून खराब आहे, हे सगळं अपडेट मिळणार आहे। तर आपल्याला निघायचं आहे वसई टू देवरुख। आपण वसई टू देवरुख असा प्रवास करणार आहोत। तर वसईवरून पनवेलपर्यंत जायला मला वाटतं ट्रॅफिक मिळेल बऱ्यापैकी। सो आणि पनवेल सोडलं की आपल्याला ट्रॅफिक मिळणार, पूर्ण रोड खाली मिळेल। सो मंडळी, बघूया आपल्याला कितपर्यंत ट्रॅफिक मिळतं, रोड कसा आहे, सगळं या व्हिडिओमध्ये। तर मंडळी, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि सो मंडळी, गावी चाललोय आणि गावी जाताना तुम्हाला माहिती आहे की बॅगा असतात, आणि आता लहान मुलगी असल्यामुळे बॅगा तर आपल्याकडे भरपूर असणार आहेत। सो मंडळी, तुम्हाला बॅगा किती ते दाखवतो। हे बघा, पूर्ण बॅग आहेत। ह्या पूर्ण आपण वरती टाकणार गाडीवरती। चला तर तुम्हाला गाडी दाखवतो। सो मंडळी, ही आपली गाडी आहे क्रुझर। ही गाडी आहे ना, पुढे 2 जण बसतात, मध्ये 4 जण बसतात आणि मागे 6 जण बसतात कम्फर्टेबल। सो अशी काही गाडी आहे। बॅगा वगैरे वरती टाकतोय, वरती टाकून झाल्यानंतर आपण तयारी करून निघायची। चला मंडळी, प्रवास चालू झालाय कोकणाच्या दिशेने। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। चला। मंडळी, 2.5 तासानंतर आपण पोहोचलोय पनवेलला। ट्रॅफिक वगैरे काय मिळालं नाही आतापर्यंत, काय ट्रॅफिक नव्हतं। बघू आता पुढे काय ट्रॅफिक मिळते काय, मला वाटत नाही। आता आपण जस्ट मुंबई गोवा हायवेला तर लागलोय। सो बघू पुढे आपला प्रवास कसा मस्त होतोय। चला तर। आणि आता आपली जी गाडी थांबली ना, पेट्रोल पंपवरती थांबले डिझेल भरण्यासाठी। तुम्ही बघू शकता पेट्रोल पंप। आणि इथे संस्कृती। काय बोलते? तू कुठे चालली? गावाला जाऊन काय करणार? सकाळी उठून काय करणार? खेळणार? गाडी येते इकडे, चल जाऊया गाडीमध्ये। काय करणार तू घरी गेल्यावरती? गावी गेल्यावरती काय करणार? काय मजा करणार? आंबे खाणार, काजू खाणार, मस्ती करणार। चला बाय बाय। ही सर्व मंडळी बघा इकडे वॉशरूमला गेले होते। मंडळी, आपण थांबलोय आता चहा पिण्यासाठी। हा बघा, हा धाबा आहे वैष्णवी फॅमिली रेस्टॉरंट। व्हेज नॉनव्हेज, ते व्हेज नॉनव्हेज पूर्ण जेवण मिळतं। आता आपण थोडं फ्रेश होण्यासाठी चहा पिण्यासाठी थांबलोय ह्या हॉटेलला। तर मंडळी, आता आपल्याला थोडा कच्चा रस्ता लागला। आपण इंदापूरच्या मागे आहोत। इथून थोडासा म्हणजे एक साईड पूर्ण चांगला आहे, पण इकडे एक रस्त्याची कामं चालू आहेत।
तुम्ही बघू शकता. तर मंडळी आपण आलो माणगावला, जेवणासाठी थांबले गाडी. हे मागे बघताय ना, हे हॉटेल आहे. इथे आपण आता जेवण करणार आहोत आणि नंतर मग पुढे प्रवास स्टार्ट करणार आहोत. चला तर माझे कसे आहेत मंडळी, जेवणासाठी थांबलोय. शुभ सकाळ मंडळी. चिमण्यांचा आवाज येतोय का? गावचं वातावरण सकाळचं खूप भारी असतं. नारळ बघा, माकडांनी पूर्ण नारळ खाऊन खाली पाडून ठेवलेत. तिकडची ह्या सगळ्या वरती पुळी होत्या. इथंच नव्ह तो बघ तिकडे निला पाडून हा तिकडं. सो मंडळी फायनली आपण पोहोचलोय गावाला, देवरुखला. रात्री खूप लेट झाला. लेट म्हणजे 2 वाजले रात्रीचे आपल्याला पोहोचण्यासाठी. आणि रोड बघाल ना तर माणगावपर्यंत रोड आहे ना थोडासा म्हणजे डायव्हर्जन्स आहे, थोडासा कच्चा आहे. ओके, पण थोडे डायव्हर्जन आहे, त्यामुळे गाडी प्रॉपर स्लो चालवा. आणि माणगाव नंतर आहे ना पुढे संगमेश्वरला येईपर्यंत सुसाट होत आहे. म्हणजे गाडीच्या एस्केलेटरवरती फक्त पाय द्यायचा आहे आणि गाडी सुसाटी आहे. कारण माणगाव नंतर आम्ही 3-3.5 तासामध्ये देवरुखला आलो. एवढं सुपर रोड आहे. सो तुम्हाला रोडचा अपडेट दिला आहे. नंतर मग संगमेश्वर टू देवरुख तो रोड तर मस्तच आहे. सो असा काही प्रवास झाला आमचा. तर खूप मस्त प्रवास झाला, आरामदायी प्रवास झाला. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.